नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आपली जी काही ट्रस्ट आहे ती वेबसाईटवर कशी ॲड करायची, किंवा जी चॅरिटी कमिशनची जी काही वेबसाईट असते, जी ती काय काय करायची. आपल्याला पहिल्यांदा प्रोसेस असते की आपल्याला जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट भेटतं, त्यानंतर ऑडिट रिपोर्ट करावे लागतात. आणि प्रत्येक वर्षी आपल्याला 30 सप्टेंबरच्या आत काय करायचं, ऑडिट रिपोर्ट सबमिट करावे लागतात साईटला, आणि त्यातून एक्नॉलेजमेंट घेऊन आपल्याला जिथं चॅरिटी कमिशन असेल तिथं आपल्याला जाऊन त्या ऑफिसला सबमिट करावे लागतात. त्यासाठी पहिली प्रोसेस आहे की आपली जी काही ट्रस्ट आहे ती तुम्हाला ह्या वेबसाईटला पहिल्यांदा ॲड करावी लागते. तर ती कशी करायची, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ते शिकणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. आता सर्वप्रथम तुम्हाला इथं दिसत आहे, इथं तुम्हाला शोधायचं आहे की सबमिट युअर ट्रस्ट अकाउंट, किंवा हां, इथं आलेलं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा विंडो येईल. असा विंडो आल्यानंतर जर तुमची ट्रस्ट ऑलरेडी ॲड असेल तर तुम्ही तर डिटेल टाकून जी काय आहे ते ट्रस्ट नेम, हे सगळं ॲड्रेस टाकून तुम्हाला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर तुम्ही इथं खाली लिस्ट येईल, जी काय तुमची ट्रस्ट असेल त्यावर क्लिक करायचं आहे. आता सर्वप्रथम आपल्याला काय करणार, पहिली प्रोसेस म्हणजे ॲड ट्रस्ट करायची. पुन्हा ॲड ट्रस्टवर क्लिक करायचं आहे. ॲड ट्रस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर तुमचं जे काही लोकेशन असेल चॅरिटी कमिशनची क्लिक करायचं आहे. तुमची डेट काय होती रजिस्ट्रेशनची तुम्हाला सर्टिफिकेटवर असेल. त्याचबरोबर ट्रस्ट नंबर काय आहे तिथं तुम्हाला दिलेला असेल. त्याचबरोबर ट्रस्ट टाईप काय आहे तिथं तुम्हाला दिलेलं असेल, ABCDEF हे जे काय असेल ते तुम्हाला काय करायचे, टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा ट्रस्ट नेम टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथं मराठीत येऊन जाईल. ट्रस्ट पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे काय तुम्हाला मॅन्डेटरी नाही. त्याचबरोबर ट्रस्टचा ॲड्रेस, स्ट्रीट नेम, लँडमार्क, पिन, त्याचबरोबर आणि इथं महाराष्ट्र जे काय असेल तुमचं स्टेट, ते तालुका, आणि ते ऑटोमॅटिक इन मराठीमध्ये येऊन जाईल. डिस्ट्रिक्ट, विलेज हे टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि कम्युनिकेशन डिटेल्स, म्हणजे इथं कॉन्टॅक्ट नेम ऑर नोडल ऑफिसर, म्हणजे इथं काय करायचं, तुम्हाला ट्रस्टी जी आहे त्यांचं नेम टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर इथं पण मराठीत येऊन जाईल एकूण साईडला, आणि त्यांचा ॲड्रेस, रेसिडेंट ॲड्रेस टाकायचा आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथं खाली यायचं आहे आणि हे तुम्हाला जो करेक्ट कोड दिसतोय तो इथं काय करायचं आहे, आपल्याला टाकायचं आणि सबमिट म्हणायचं आहे. सबमिट म्हटल्यानंतर तुमचं काय होणार आहे, ट्रस्ट त्या वेबसाईटला ॲड होणार आहे. ॲड झालेल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, तिथून तुम्हाला सर्च करता येणार आहे. तिथून तुम्ही काय करू शकता, सर्च करून तिथून ॲड अकाउंटमधून तुमचं ट्रस्टचं अकाउंट जे काही ऑडिट झालेलं आहे तिथून ते अपलोड करू शकता. ह्याच्या नेक्स्ट जी काही व्हिडिओ असणार ते आपण लवकरात रिलीज करू, आणि त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.